त्यांनी सांगितलं ना की सोनालिकाचा आणि याचं कंपॅरिझन करून टाकलं आणि जेव्हा की आपला ट्रॅक्टरचं प्रीमियम कॉस्ट जी आहे ती 1 लाखांनी ॲक्च्युअलमध्ये आहे महाग, ठीक आहे. पण कस्टमरला सांगताना ज्यांनी सांगितलं ना की 1.5 लाखानं स्वस्त आहे, तर हे 1.5 लाख स्वस्त जे आपण स्टेप बाय स्टेप जे सांगितलं ना त्याला म्हणतो व्हॅल्यू सेलिंग. प्रत्येक फीचरची एक व्हॅल्यू असते, ती तुम्हाला त्यांना कॅल्क्युलेट करून दाखवायची असते. आपण पण सांगतो, पण यांनी जसं सांगितलं ना तुम्हाला की पॉवर शेअरिंग आहे, ड्युअल क्लच आहे, त्याची किंमत 15,000 आहे, तर हे 15,000 तुम्ही त्यांना कॅल्क्युलेट करून दाखवा, ठीक आहे ना, करून दाखवा की भाई हा माझा ट्रॅक्टर जो आहे तो 1.5 लाखांनी महाग नाही आहे, उलट स्वस्त आहे. मी त्याच किमतीमध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स देतो 1.5 लाखाचे, ठीक आहे ना. हा एक पॉईंट खूप चांगल्या प्रकारे तुम्ही मांडलेला आहे, जेणेकरून त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये कस्टमरला कसं प्रेझेंट करायचं ते एक नक्कीच त्यांना कळालं असेल. कळालं ना, माझा फायदा होईल असं. नक्कीच होईल. आणि तुम्हाला ट्रेनिंगची जी पद्धत आहे ती कशी वाटते? ट्रेनिंगची पद्धत खूपच छान आहे. जसं समोरच्यांना जसं समजतं त्यांच्या लँग्वेजमध्ये त्यांना समजवणं ती खूप चांगली गोष्ट आहे. तिथं आपण जे आतापर्यंत आपण ट्रेनिंग केलेलं आहे पण त्यांच्या थोड्याशा आपल्यावरून जात होत्या, ठीक आहे ना. आता या अडकल्यात कानामध्ये, या कानामध्ये अडकल्या आणि चांगल्या दिमागमध्ये घुसलेल्या आहेत, बरोबर आहे. तर याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. जी एनर्जी, मी जास्त वेळ बोलणार नाही कारण की आता एनर्जी तुमच्या याच्यामध्ये घुसली आहे ना ती मला बाहेर नाही काढायची अशी वेगळ्या पद्धतीनं. तर चांगल्या ठिकाणीच काढा, कस्टमरजवळ आपल्या डेली स्पिरिच्युअल किंवा डेली जे काम आहे तिथं आपली ही एनर्जी लागली पाहिजे, ठीक आहे. तर नंतरचे 3 जे महिने आहेत, 3 ते 4 महिने, त्या 4 महिन्यांना आपल्याला ही एनर्जी स्टोअर करायची आणि तिथं करायची, ठीक आहे. तर ऑल द बेस्ट.